चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणं शक्य नाही. हे काम 30 सप्टेंबर अखेर पूर्ण करू अशी ग्वाही मुंबई येथे रेल्वेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय कृती समितीला दिली आहे. तर स्वातंत्र्यदिनी होणारे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. मात्र सतत तारीख पे तारीख सुरू झाल्याने समितीने आंदोलनावर ठाम असल्याचं सांगून मुदतवाढ देणाऱ्या या अधिकाऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय. चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत 15 ऑगस्टपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराला दिले होते. त्या दृष्टीने काम सुरू होतं, पण हे काम वेळेत पूर्ण होत नसल्याने सर्वपक्षीय कृती समितीने या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पोळ यांनी बैठक घेतली. या बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, कॉम्रेड उमेश देशमुख, गजानन साळुंखे, नितीन चव्हाण उपस्थित होते. संभाजी पोळ यांनी रेल्वे मुंबई येथे रेल्वे विभागाचे अधिकारी पाखरे यांच्याशी चर्चा करून 29 जुलैला झालेल्या बैठकीची माहिती दिली. हे काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणं शक्य नाही. हे काम 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करावं अशी विनंती त्यांनी केली, पण सतीश साखळकर यांनी नकार दिला. शिवाय 15 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनावर ठाम असून सकाळी 10 वाजता रेल्वे ट्रॅकवर ध्वजारोहण करणार असल्याचे सतीश साखळकर यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेली बैठक असफल झाली.